ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। जहां नहीं चैना वहां नहीं रहना म्हणणाऱ्या भुजबळांना मंत्रीपद, मुंडेंचा राजीनामा पथ्यावर। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र सुन्न झाला। या प्रकरणी सीआयडीने 2 दिवसापूर्वी दोषारोप पत्र दाखल केले। या आरोप पत्रात वाल्मिक कराडचा आरोपी क्रमांक 1 म्हणून उल्लेख केला। यानंतर काल संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो समोर आले। अतिशय निर्दयपणे त्यांची हत्या करण्यात आली। घटनेचे फोटो पाहून राज्यात संतापाची लाट उसळली। अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोतून स्पष्ट झाले। यानंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत गेला। अखेर आज मंत्री धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। यानंतर आता धनंजय मुंडेंच्या जागी कुणाला मंत्री करायचं अशी चर्चा मात्र सुरू झाली। या चर्चेत राष्ट्रवादीतील 2 ज्येष्ठ आमदारांची नावे समोर आली। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणणाऱ्या नाराज छगन भुजबळांचे पुनर्वसन होणार की बीड जिल्ह्यातील माजलगावचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांना संधी मिळणार अशी चर्चा आता सुरू झाली। थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चापकाने मारलं असतं, रोहित पवार भडकले। दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला। धनंजय मुंडे आता मंत्रिपदाच्या कारभारातून बाजूला आले। त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार होता। आता या खात्याचा मंत्री नक्की कोण होणार अशी मात्र चर्चा सुरू झाली। खाते वाटपात पुरवठा खाते अजित पवार गटाच्या वाट्याला आले होते। या खात्याचा कार्यभार अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना दिला। बीड मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं। यात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात होता। तरी देखील मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यानंतर त्यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध झाला। येथे मात्र सरकारने माघार घेतली। धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलं नाही। अजित पवार यांनी स्वतः बीड जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली। परंतु आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा राजीनामा दिला आणि आता नैतिक अनैतिकची व्याख्या सरकारलाच। छगन भुजबळ मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाले पाहूयात। छगन भुजबळांचे पुनर्वसन होणार। राज्य मंत्रिमंडळात डावलले गेल्याने छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले होते। त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली। भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू झाल्या होत्या, परंतु असे काहीच घडले नाही। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी प्रयत्न केले। त्यानंतर थोड्या वेळासाठी का होईना पण शिर्डीतील अधिवेशनाला भुजबळांनी हजेरी लावली। आता त्यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।